नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार आणि मी पण मजेत आहो. तर मित्रांनो, मी आज कुठे आलेलो बघा. तर मी आलेलो आहे आता चौपाटीला फिरायला. मला चला म्हटलं, भरपूर दिवस झाले चौपाटी फिरलो नाही. तर बाजूच्या घराजवळच आहे, पण कधी कधी कंटाळा येतो कामावरून जायला आणि यायला. असलं म्हणजे थकतोय माणूस कामावरून आल्यावर. तर चौपाटीला यायला कंटाळा येतो. तर मी चौपाटीला आलो आहे मित्रांनो. आणि चौपाटीचं जे समंदरचं पाणी आहे बघा, तो खूप लांब गेलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, बघा. हे बघा मित्रांनो, खूप लांब गेलाय समंदरचं पाणी बघा, दिसतोय. आणि इकडे ते पाण्यामध्ये बघा बोट दिसतो मित्रांनो, बघा दिसतोय. हे बोट आहे मित्रांनो. हे मच्छी जे पकडून आणतो तर त्याच्यामध्ये मच्छी टाकून इकडे किनाऱ्यावर आणतो मित्रांनो, मच्छी पकडणारे. तर हे आहे समुद्राचा एरिया. हा खूप छान आहे. आता ऊन वाढल्यामुळे, खूप जास्त ऊन वाढल्यामुळे इथं खूप गरम वाटते समुद्रावर. बघा, खूप छान वातावरण आहे मित्रांनो. मित्रांनो, आता तर ऊन वाढली आणि आता मुलाची एक्झाम जवळ आलेले आहे. आणि मी आता रियांशला शाळेत सोडायला आलेलो होतो. तर चला म्हटलं, एकदा समुद्रावर आपला एक व्हिडिओ बनवूया. तर म्हणून मी व्हिडिओ बनवायला आलो आणि तर रियांशला स्कूलमध्ये सोडलं. तर इथं समुद्राच्या किनाऱ्यावर माझ्या मुलांची जे शाळा आहे मित्रांनो. तर त्यामुळे मी इकडे चौपाटीला आलो आणि म्हटलं चला एक व्हिडिओ काढून घेऊया, कारण की भरपूर दिवस झालेला व्हिडिओ पण टाकलेला नव्हता. तर मित्रांनो, कसा वाटतं हा समुद्र बघा. आणि ऊन्हाचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. आणि खूप गरम चटके वाटतं उन्हाचे. आणि आता मुलांचे एक्झाम पण वगैरे आले आणि आम्हाला आता उन्हाळ्यामध्ये गावाचं जायचं तयारी चालू आहे. बघूया गावाला जायला मिळतो काय तर. आणि होळी निघून गेली आता. आता गुढीपाडवा येणार आहे मित्रांनो, जवळपास 19 तारखेचा गुढीपाडवा आहे मित्रांनो. खूप जास्त ऊन आहे. खूप जरा मोबाईल पण माझा गरम व्हायला लागला, गरम वाफा लागते इकडे. खूपच प्रमाण जास्त आहे उन्हाचं खरंच. आणि चटके लागले उन्हाचे खूप जोरात. तर मी चला आता घराच्या रस्त्यानं जातो, तो एक व्हिडिओ बनवत आहे. आणि ह्या उन्हाच्या प्रमाणामुळे आपल्या मुलांना सांभाळा, उन्हामध्ये जाऊ देऊ नका. खूप जास्त ऊन आहे. आपल्या मोठ्या माणसांनाच एवढी ऊन लागतोय, तर छोट्या मुलांना किती ऊन लागत असेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला माहिती आहे कुठं, तर मी आहे विदर्भातला आणि अमरावतीचा. आणि मी ज्या एरियात राहतो तो आहे मालाडवेचा एरिया. आणि हा एरिया खूपच छान आहे मित्रांनो. गावातल्यासारखं वाटतोय, असं वाटत नाही का ह्या मुंबई शहरातलं वातावरण आहे. सुकू घालण्याचं एरिया. इथं मच्छी सुकू घालतो आणि इथं मच्छी ह्या बांबूला लटकवतो आणि सुकायला लावतो. आणि इकडे हे मच्छी सुकवणारं दिसतो मित्रांनो तुम्हाला. ह्या आहे मच्छीचा एरिया. आणि बघा, हे मच्छी सुकवण्याचा एरिया आहे मित्रांनो. खूप छान आहे. आणि मच्छीचा वास खूप जास्त येतो एकदम. आणि जर इथे एखादा नवीन माणूस आलेला समजा, तर इथे उलटी करेल अशी म्हणजे घाण वास येतो मित्रांनो.
जेव्हा मी इथे आले ह्या एरियामध्ये मी सुद्धा उलटी केली होती. हे बघा मच्छी सुकू घातलेल्या मित्रांनो दिसतोय. खूप मच्छी घातलेल्या आहे. मित्रांनो हा असा एरिया आहे आणि ह्या एरियामध्ये खूपच मच्छीचा जास्त वास येतो खरंच. कारण की आणि हे बघा मच्छीचा एरिया दिसतोय. मच्छी खूप मोठा एरिया आहे या मच्छीचा. सुकाचा मच्छी सुकू घातलेल्या दिसतो मित्रांनो. हे बघा तुम्ही खाता ना मच्छीची झिंगे विंगे, तो हा आहे मच्छीचा एरिया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा मला. आणि मी उन्हामध्ये असल्या माझा जीव घाबरल्यासारखा करतोय. मला नाही सवय एवढ्या उन्हामध्ये जायची आता, आणि माझा जीव नुसतं घाबरल्यासारखा करतोय. मी गेलो होतो माझ्या मुलाला शाळेत सोडायला स्कूलमध्ये, तर तेव्हा तुम्हाला हा एरिया दाखवत आहे. आणि हा एरिया खूपच छान आहे मित्रांनो. तर आणि मी आता घरी जातोय आहे. मला पण जॉबला जायचं आहे मित्रांनो. तो मी माझ्या मुलाला रियान्सला सोडायला आलो होतो आणि माझा जीव नुसतं घाबरल्या हा काय करतो उन्हानं. खरंच ऊन खूपच आहे प्रमाणात आहे. आणि समुद्र किनाऱ्यावर जास्त ऊन वाटतं कारण की समुद्राच्या लाटा आणि ती गरमट खूप जास्त वाटतोय. वाफा चालतोय. तर मी आलो ह्या मालाडचा रस्ता आहे मेन मित्रांनो. बघा हा मेन रोड आहे मालाडचा. तर मला मी रोडवर गेलेली बस वरुलीची आहे मित्रांनो आत्ता गेलेली. आणि हा एरिया खरखरच खूप सुंदर आहे. असं वाटत नाही की मी मुंबई शहरामध्ये आहे म्हणून. असं वाटतं मी एका खेड्या गावामध्ये आणि चांगल्या असं वातावरण आहे मित्रांनी. तर बाकी एरियातल्यापेक्षा खूप सुंदर वाटतोय. म्हणजे इथं हवा वगैरे झाडं वगैरे जास्त आहे. आणि आतमध्ये आणि जे दादर वगैरे साईडला गेले मुंबईत तुम्हाला झाडं पण बघायला मिळणार नाही. बिल्डिंगा मिळणार आणि तिकडलं वातावरणात तिकडल्या वातावरणात खूप जास्त प्रमाणात फरक आहे. आणि हे बघा आता हे चालली मालाडची बस येणार आहे. दाखवतो तुम्हाला मालाडची बस गेली बघा. मला आज माझा दम भरून आलं. मला बोलायला पण होत नाही. आणि दिवसांदिवस उन्हाचं प्रमाण खूपच वाढत चाललेलं खरंच. दररोज जसे आताचे 12 साडेबारा मित्रांनो. 12:30 वाजता एवढी ऊन लागते बघा. डोक्यावर सूर्य आलेला आहे. जास्त प्रमाण वाढलं आहे उन्हाचं. तर आता मी पोहोचायला आलेलं घरी. मित्रांनो मी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये आता पोचलेलं आहे. हा एरिया आहे मडचा. आणि हा एरियामध्ये किती छोटा आहे. आणि ह्या एरियामध्ये पण खूप महाग होत चाललेले भाडे. रूमचे भाडे खूप महाग होत आहे मित्रांनो. बघा मग उन्हामध्ये कसं झालं मी ते हालत दे. हा आता बरं वाटतं. थंड हवा लागतो सावलीमधून. तर खूप बरं वाटायला लागलं मित्रांनो. आणि ह्या उन्हाच्या प्रमाणामध्ये माणसाला खरंच
कसं होणार, आपल्या जवानसारख्या माणसाचं हालत बेकार होणार तर म्हाताऱ्या माणसाचं काय होणार. आणि नुसतं तर आता मार्चच महिना चालू आहे, मे महिन्यात उन्हाचं प्रमाण वाढणार आहे याचं माहिती आहे मित्रांनो, खूपच जास्त वाढणार आहे. मित्रांनो, मी ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये आता पोचलेलं आहे. हा एरिया आहे मठचा आणि हा एरियामध्ये किती छोटा आहे. आणि ह्या एरियामध्ये पण खूप महाग होत चाललेले भाडे, रूमचे भाडे खूप महाग होत आहे मित्रांनो. बघा मग उन्हामध्ये कसं झालं मी ते हालत दे. हा आता बरं वाटलं, थंड हवा लागतो सावलीमधून, तर खूप बरं वाटायला लागलं मित्रांनो. आणि ह्या उन्हाच्या प्रमाणामध्ये माणसाला खरंच कसं होणार, आपल्या जवानसारख्या माणसाचं हालत बेकार होणार तर म्हाताऱ्या माणसाचं काय होणार. आणि नुसतं तर आता मार्चच महिना चालू आहे, मे महिन्यात उन्हाचं प्रमाण वाढणार आहे याचं माहिती आहे मित्रांनो, खूपच जास्त वाढणार आहे. चला मित्रांनो, आता मी आता आलं पोचायला घरी, पोचतोय माझ्या घरात जाऊन पोचलेला रूमजवळ. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्सवर सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर माझे व्हिडिओ ते कसे कसे वाटतात ते खरं सांगा. मी ज्या एरियामध्ये जातो माझ्या जीवनाबद्दल, माझ्या फॅमिलीबद्दल, माझ्या जीवनाविषयी मी सगळं काय सांगत राहतो मित्रांनो. तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मी पोचलो घरापर्यंत. चला तर नेक्स्ट व्हिडिओला भेटूया. तर तोपर्यंत बाय. मी पोचलेलं आता, तर भेटू. चला तर बाय बाय. चला मित्रांनो, मी घरी पोचलेलं आहे आणि बघा आता चला आता घरात आलेलं आहे. तर चला बघा.